नमस्कार मंडळी, आज आपण 5 किलो कैरीचं चटपटीत गोड आंबट चवीचं लोणचं बघणार आहोत। त्यासाठी इथे कैऱ्या मी पाण्यामध्ये 2-3 तास ठेवल्यात। त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्याचे चिकाचे देठ काढून घ्यायचे। आणखी त्यावर कैरी फोडून घ्यायची आणि दिवसभर सुकत घालायची, उन्हात घालायची नाही। मस्त फोडी सुकताय तोपर्यंत खार बनवून घेऊया। इथे कढईत तेल तापण्यासाठी ठेवले, त्यासाठी सर्व साहित्य लागणारं घेतलंय। ते आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचे। याची सर्व डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा यूट्यूबवर याचा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। मोहरीची डाळ बारीक करून घ्यायची, म्हणजे खापांना खार चांगला चिटकतो। हिंगसुद्धा बारीक करून पावडर करून घ्यायची। त्यानंतर लवंग, मिरे, बडीशोप, दालचिनी, वेलची, मेथी दाणे सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं। थोडंसं भरड काढून घ्यायची, म्हणजे आपला घरच्या घरी लोणच्याचा मसाला तयार होता। आपल्याला विकतचं काही यात घालायचं नाही। लसूणसुद्धा सोलून आबडधोबड फिरून घ्यायचा, म्हणजे लोणच्याला मस्त टेस्ट येते। इथं 775 ग्रॅम मीठ घेतलं आहे 5 किलोसाठी। त्यानंतर असं एका भांड्यामध्ये घालून सर्व व्यवस्थित पसरून घ्यायचं। आणि सर्वात मध्यभागी लसूण घालायचं आणि त्यावर हिंग टाकायचा। सर्वात आधी आपल्याला फोडणी लसणाला द्यायची। हळद बाजूला ठेवायची, कारण गरम तेलात टाकली ती करपून लोणचं काळं पडू शकतं, म्हणून हळद आपल्याला नंतर घालायची। सर्वात आधी लसणावर आपल्याला तेल घालायचं, म्हणजे जास्त गरम असलं तरी मसाला करपणार नाही। आणि नंतर बाजूने 1 लिटर तेल आपल्याला मसाल्यात घालायचं आहे। राहिलेलं अर्धा लिटर तेल गूळ घालायचं आहे आपल्याला। गूळ पण आपण फोडून आधीच ठेवायचं आहे। गूळ फक्त वितळेपर्यंत आपल्याला गरम करायचा, पाक वगैरे करायचा नाही। सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मसाल्यामध्ये गूळ ओतायचा आहे। नंतर हळद टाकायची आणि बरणीत लोणचं भरण्याआधी निर्जंतूक करून घ्यायची। तव्यावर हिंग टाकायचा आणि असं गरम धुरी देऊन घ्यायची। नंतर मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा, एक रात्रभर ठेवायचा, कारण मीठ लवकर थंड होत नाही। आणि मस्त खापा पण सुकल्यात आणि बरणीत भरायचा। आता बघा तेल अजिबात वर दिसत नाही, पण एका रात्रीतून मस्त बरणीवर तेल येतं। आणि असं खापांच्या वर तेल राहिलं ना, अजिबात लोणचं 1-2 वर्ष खराब होत नाही। तुम्ही नक्की ट्राय करा। लॉंग व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे।